काही वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी भेटलो, त्यांच्या कार्यालयामध्ये भेटलो। भेटण्याचं कारण 2-3 विषय होते। पहिला विषय जो त्यांच्यासमोर घेतला होता तो म्हणजे आता जो सुपर अल निनो येतोय त्याच्यामुळे पाण्याची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये खूप हालाखीची होणार आहे। शेतकऱ्यापासून शहरात राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात अडचण ही होणार आहे। 32% धरणं आता दुर्दैवाने त्या ठिकाणी फक्त भरलेले आहेत आणि पाऊस नाही आला तर मग त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल याची एक समिती जर गठीत करता आली तर याची विनंती त्यांना केली। त्याच्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितली आम्ही एक कमिटी केलेली आहे, पण त्याच्यात अजून अतिरिक्त काही अधिकारी आपल्याला टाकता येतील का, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येईल का, या बाबतीत त्यांनी तिथं उत्तर दिलं। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काल लासलगावला जे आमचं आंदोलन झालं त्यामुळे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्या, ज्याच्यामध्ये कमीत कमी आम्हाला 24 रुपये प्रति किलो हा कांद्याला दर द्यावा जो त्यांनी स्वतः 2023ला जाहीर केला होता, अशी विनंती केली। ज्या लोकांनी आत्तापर्यंत कांदा दिलेला आहे त्यांना कुठंतरी 15 ते 16 रुपये कुठंतरी अनुदान देता येईल का, आणि आपलं जे नाफेड आहे कांदा घेत असताना 8 ते 10 लाख टन त्यांनी कांदा घ्यावा, घेत असताना मार्केट कमिटीमध्ये घ्यावा आणि त्याच्यामुळे कुठंतरी एक स्पर्धा निर्माण होऊन रेट वाढतील अशी अपेक्षा आहे आणि घेतलेला कांदा हा भारताच्या बाहेर काढावा अशी विनंती केली। बोलत असताना त्यांनी सांगितलं 12.5 रुपयाचा रेट असला तरी तो कदाचित आता आम्ही 16 करणार आहोत, पण तरीसुद्धा त्यांना आम्ही विनंती केली 24 म्हणजे 20 रुपयाच्या खाली हा रेट त्या ठिकाणी परवडत नाही। नीट परीक्षेबद्दल सुद्धा त्यांना सांगितलं CBIकडनं कारवाई केली जाते, योग्य कारवाई केली जाते, पण अजून कडक करून त्याच्यात जे कोणी जबाबदार असतील त्यांना तुम्ही पकडावं आणि परत एकदा नीट असू, नाहीतर राज्यातल्या ज्या परीक्षा असतात त्यात कुठलीही परीक्षा त्या ठिकाणी अडचणीत येऊ नये या बाबतीतली दक्षता त्या ठिकाणी घ्यावी। त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गव्हर्नर साहेबांना भेटून आम्ही विनंती केली होती, महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इतर बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, नाही तर तो चुकून झाला आहे। आणि मग हे होत असेल तर एक कायदा असा आणा जो सेशनमध्ये येणाऱ्या सेशनमध्ये आणण्यात यावा, जेणेकरून जर उद्या जाऊन कुणीही मानवांच्या विरोधात चुकून नाहीतर मुद्दामून जर बोलत असेल तर त्याच्यावर तिथं कारवाई करता यावी। तसं पत्र राज्यपाल महोदयांनी आपल्या शासनाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, त्यामुळे सेशनमध्ये तो मुद्दा त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती तिथं केली। आणि शेवट या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा हा लागू व्हावा आणि एक बिल महिलांच्या सुरक्षतेबद्दल, लहान मुलींच्या सुरक्षतेबद्दलचं शक्ती कायद्यासारखं बिल जे अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे मांडलं होतं, पास झालं होतं, पण केंद्रात ते परत पाठवण्यात आलं, केंद्रापासून ते परत एकदा सेशनमध्ये यावं अशी एक विनंती त्या ठिकाणी केली। आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटत असताना कांद्याचा प्रश्न हा मांडत असताना तिथं पाशा पटेल साहेब सुद्धा भेटले, ज्यांना बांबू किंग म्हणलं जातं, त्यांच्याशी सुद्धा कांद्याच्या बाबतीतला विषय हा मांडला। कमिटीकडनं लवकरात लवकर तिथं रिपोर्ट यावा अशी सुद्धा विनंती पाशा पटेल यांना त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। धन्यवाद। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलचा एक प्रश्न आहे, कर्जमाफी झालेली नाही किंवा नवीन जुनं कर्ज असल्यामुळं नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही, खूप अडचणी येत आहेत। राज्याचे महसूल मंत्री असं म्हणत आहेत तशी काही अडचण कुठे सध्या दिसत नाही। 2 प्रकारच्या अडचणी आहेत। जे काही कोऑपरेटिव्ह आपल्या सोसायट्या असतात ज्याच्यातून गाव लेवलला शेतकऱ्याला लोन दिलं जातं, तिथं सुद्धा शेतकरी त्याला कन्फ्युजन आहे, त्याला दुविधा आहे की पैसे भरायचे का नाही भरायचे। पैसे नाहीच आहेत शेतकऱ्याकडे भरण्यासाठी, पण काही वेळेस बाहेरून पैसा घेऊन ते भरत असतात, मग तिथंसुद्धा रिकव्हरी ही होत नाही। दुसऱ्या बाजूला आधीच ही योजना जाहीर झाल्यामुळे आणि त्यात ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते क्लिअर नसल्यामुळे कन्फ्युजन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच बँकाकडनं सुद्धा नवीन कर्ज हे दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळत नाही, जुनं हे भरलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी आहेत। त्यामुळे मला असं वाटतं, लोकांनाही असं वाटतं की क्लॅरिटी या बाबतीतली लवकरात लवकर येणं अतिशय महत्त्वाचं आहे। शेतकऱ्याला आत्ता पावसाच्या आधी जर पैसा मिळाला नाही तर मग लागवड होणार नाही, पेरणी होणार नाही, आणि जर लागवड आणि पेरणीला जर मोठ्या प्रमाणात अडचण आली
तर उद्या जाऊन तसंही दुष्काळामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. त्यात शेतकऱ्याला जर अर्थसहाय्य आत्ता नाही मिळालं तर तेही उद्या जाऊन अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. दोन तीन प्रश्न आहेत. एक तर गोरेगावकरांचा संबंध हे सोशल मीडियामध्ये त्या पद्धतीने पहिल्यांदा आता काँग्रेस अमित देशमुखांची आहेत असं सांगितलं जातं. काँग्रेसची टीका हे जो आरोप सुरू झालेला आहे एका बाजूला फक्त भाजपाचे संबंध पहिल्यांदा नीट प्रक्रियेमध्ये अनेक जर होते असं दाखवलं जात होतं. काउंटर त्याला उत्तर भाजपाच्या सोशल मीडियाकडे दिसून येते. ओव्हरऑल याच्यामध्ये सगळे राजकीय नेत्यांचं कनेक्शन परत एकदा दिसून येते. कसं असतं की एखादा व्यावसायिक असेल ज्याची सत्ता त्याच्याबरोबर तो फोटो काढतो, कार्यक्रमाला ते बोलवतात. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं, BJPची आत्ता सत्ता असताना BJPच्या नेत्यांना बोलवलं. त्यामुळे लातूरच्या बाबतीत आम्ही सुद्धा राजकारण करू शकलो असतो, पण फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण हे करायचं नसतं. त्यामुळे हे जे व्यावसायिक असतात ते त्यांच्या लेवलला आपलं महत्त्व राहावं, आपल्या अडचणी सुटाव्यात या दृष्टिकोनातून सत्ताधारी लोकांच्या जवळ ते असतात. त्यामुळे CBI ज्या पद्धतीने कारवाई करते ती योग्यच कारवाई करते. जो कुणी जबाबदार असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि नीट असू परीक्षा, नाहीतर राज्यात इतर जे काही तलाठी भरतीपासून पोलीस भरतीपर्यंतच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये सुद्धा कडक कायदा हा आणला आहे आम्ही विनंती केल्यानंतर, पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची जरूरत आहे. अजून कडक कायदा करून अशा पद्धतीने पेपर फुटले आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना अडचण येते असं होऊ नये याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी घेण्यात यावी. परिषदेच्या 17 जागांची निवडणूक लागलेली आहे. सगळीकडे महायुतीचे नेते सांगतात की आम्ही सगळे एकत्रित लढू, त्यांचं संख्याबळ जास्त आहे. महाविकास आघाडीचं काय होतं? नाही, महाविकास आघाडी लढत असताना आम्ही एकत्रितच त्या ठिकाणी लढू आणि जिथं महायुती आहे त्या बाबतीत सुद्धा काय सगळंच चांगलं आहे असं नाही. बऱ्याच लोकांना इच्छा आहे, त्यामुळे तेही काही नावं डिक्लेअर करतात ते बघावं लागेल. पण महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्ही ह्या सर्व ज्या 17-18 जागा आहेत त्या नक्कीच एकत्रित चर्चा करून एका निकषाला येऊन तिथं आम्ही लढू असं मला तरी या ठिकाणी वाटतं. काही माजी आमदारांनी किंवा विद्यमान आमदारांनी एक वर्षभर स्वतःचं वेतन जे आहे ते न घेण्याची भूमिका मांडताना दिसून येत आहे. एक महिन्यात आपण 1 वर्षाचं वेतन आमदार जो वेतन मिळतं ते घेऊन द्या, कारण की आता सद्यस्थिती आर्थिक परिस्थिती वगैरे आहे याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय भूमिका आहे? ते बघा, आमदारांचा निधी पगाराचा आता कमी करायचं तर कमी करा, पण असे छोट्या छोट्या गोष्टी करून अडचणी सुटणार नाहीत. त्यामुळे आमची मागणी या सरकारला अशीच आहे की आता शक्तीपीठ मार्ग आज त्याची जरूरत नाही आहे. 1 लाख कोटी रुपये तिथं खर्च करण्यापेक्षा आणि जी आपली मेट्रो रेल आहे, जी आपली बुलेट ट्रेन आहे त्यातसुद्धा आता थोडासा खर्च कमी करून वर्षभर थोडंसं थांबवावं. त्यामुळे खर्च जर सरकारला कमी करायचा असेल तर असाच खर्च जर कमी केला तर काय हरकत आहे. आता एका बाजूला पैसे नाहीत असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला VSRला अजितदादा गेल्यानंतर 150 कोटी रुपये तुम्ही तिथं देता आणि आमदारांचं ते कुठेतरी 2-2 लाख रुपये तुम्ही वाचवण्याचा विषय घेता. असं होत नसतं. खर्च कमी करायचा असेल तर तो मोठाच खर्च तिथं कमी करावा लागेल आणि कुठेही सामान्य लोकांना झळ पोचणार नाही. ही जबाबदारी जे या राज्याचे पालकत्व घेणारं सरकार आहे, नाही तर देशाचं पालकत्व घेणारं सरकार आहे, ती त्यांची पूर्णपणे जबाबदारी असते. ती जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी पार पाडावी. आणि या अडचणीच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून जसं पवार साहेबांनी तिथं मोदी साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे की जर आज देश अडचणीत असेल, ठीक आहे तुमचे परराष्ट्र धोरण चुकले असतील तरी लोकांना अजून अडचण येऊ नये त्यासाठी एकत्रित बसून जर मार्ग निघत असेल, एखादं धोरण करता येत असेल तर त्याला सगळे भारतीय म्हणून आपण एकत्रित येणं महत्त्वाचं आहे. तसंच राज्यातसुद्धा महाराष्ट्रातले मराठी माणसं म्हणून सर्व आमदार एकत्रित येऊन सर्व पक्षाचे या अडचणीतून आपण बाहेर कसं निघता येईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे. NCP अंतर्गत जो पक्षामध्ये अजितदादाच्या पार्टीत वाद आहे याच्यावर अखिल टोळका असं म्हणतात की पवार असतील, तटकरे असतील किंवा भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांनी काल इंडिव्हिज्युअल CMची भेट घेतली आणि CM यांनी एक सल्ला दिला की याच्यामध्ये वाद हा टोकाचा वाढतो. पक्षामध्ये अंतर्गत वाद हा बाहेर जाताना दिसून येतो. हे बघा, कुठलाही पक्ष चालवत असताना त्या पक्षाला सक्षम असा नेता तिथं लागतो. जसं आदरणीय पवारसाहेब हे आज आमच्या पक्षाचे तिथं नेते, अजितदादा असताना त्या पक्षाचे ते सक्षम नेते त्या ठिकाणी होते. आज सुनित्रा काकींची वेळ नवीन असली, बऱ्याच काही गोष्टी त्या समजून घेत असल्या तरी मला असं वाटतं की एखाद्या नेत्याने पार्टी चालवणं हे महत्त्वाचं असतं. खूप कन्सल्टंटवर जर कुणी त्या ठिकाणी विश्वास ठेवत असेल, अवलंबून राहत असेल, हे महाराष्ट्रात अशा गोष्टी चालतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. महत्त्वाचं कसं असतं की आमदार, कार्यकर्ता, पदाधिकारी, खासदार यांना विश्वासात घेऊन
आपली पक्ष कसा आपल्याला वाढवता येईल, आपल्याला काय अडचणी आहेत त्या सोडवणं आज जास्त महत्त्वाच्या कुठल्याही पक्षासाठी आहेत. राष्ट्रवादीने त्यांचे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आता प्रशांत किशोर यांचं नाव चर्चेत आहे. काही दिवसात ती वेळ देखील होईल. मग ज्यावेळी जुना जो स्ट्रॅटेजिस्ट होते त्याच्यावर अनेक वेळा तुम्ही देखील आरोप केले होते, नंतर त्यांना काढण्यात आलं. नवीन स्ट्रॅटेजीचा काही वेगळा फरक पडेल? नाही, प्रशांत किशोर हे जे आहे याच्या आधीसुद्धा मोठ्या मोठ्या इलेक्शनमध्ये ते स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेत होते. मोठ्या मोठ्या नेत्यांशी, जसं 2014ला मोदी साहेबांचं काम त्यांनी तिथं केलेलं आहे. त्यानंतर ममता दिदींचं काम केलं आहे, काही ठिकाणी काँग्रेसचं सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, कन्सल्टंट म्हणून ते नक्कीच त्या ठिकाणी मोठे आहेत. जे बाहेर जाणारे आहेत ते गेले ते बरंच झालं. पण राहिला प्रश्न आता या मोठ्या कन्सल्टंटचा, खर्चिक आहेत, ते काय करतात कसं करतात हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. पण तो त्या पक्षाचा तिथं असणारा तो प्रश्न आहे. ते त्या पद्धतीने काम करतात. आम्ही एखाद्या नेत्यावर अवलंबून राहून नेता म्हणेल तसं त्या ठिकाणी काम करत असतो. उद्याची एक बैठक होती वायबी समाजामध्ये, पवारसाहेब स्वतः उपस्थित असणार आहेत. तुमच्या पक्षाचे पदाधिकारी वरिष्ठ नेते कशासाठी नेमकं बैठक होती त्याबद्दल? नाही, वर्धापन दिन आमचा 10 जूनचा लवकरच तिथे येत आहे. त्याचं पण नियोजन तिथं असणार आहे. त्याच्याचबरोबर जे उमेदवार आपले होते, जे आमदार आहेत, खासदार आहेत, काही पदाधिकारी आहेत, यांना विश्वासात घेऊन आता लोकांसाठी कसं लढायचं, कशी रणनीती करायची, समाज माध्यमांवर काय चर्चा सुरू आहे, कशा पद्धतीने काय गोष्टी आपल्या पार्टीच्या बाबतीत करायच्या, यासाठी आदरणीय पवारसाहेब हे लोकांची चर्चा करतील, लोकांचं मत जाणून घेतील आणि मग आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आज मुख्यमंत्री साहब से मैं मिला, उनसे बात करते वक्त आज जो अल नीनो के कारण महाराष्ट्र और देश में जो परिस्थितियाँ, खास करके महाराष्ट्र के बारे में बात की, तो अभी जो सब डैम्स है जिसमें जो पानी है उसमें सिर्फ 32% पानी है और ऐसा कहा जाता है कि आगे जाके बारिश कम हो सकता है. टोटल ओवरऑल एवरेज अगर आप देखो तो ऐसा कहा जाता है 10 से 12% परसेंटेज बारिश कम होने वाली है. लेकिन लास्ट टाइम जब 5 साल पहले जब अल नीनो आया था तब मराठवाड़ा में बारिश का जो कमतरता थी वो 40% के आसपास थी. इसलिए एक प्रॉपर कमेटी फॉर्म करके इसमें थोड़ा सा काम करने की ज़रूरत है, लॉन्ग टर्म एंड शॉर्ट टर्म. सीएम साहब ने कहा हमने कमेटी फॉर्म की है, डेफिनेटली उसमें कुछ सुधारना अगर करनी हो तो वो हम वहाँ पे करेंगे. उसी के साथ उनके साथ नीट के बारे में मैंने बात की. जो व्यक्ति इस चीज़ के लिए जिम्मेदार है, जो पेपर लीक के लिए, सीबीआई तो बहुत अच्छी तरीके से कार्रवाई कर रही, लेकिन इसमें किसी को भी स्पेयर न किया जाए ऐसी विनती वहाँ पे उनको हमने की. उसी के साथ जो महामानव होके गए, छत्रपति शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ये जो बड़े बड़े लोग होके गए, उनके बारे में कोई भी आके वहाँ पे गलत तरीके की बात करता है. मैं कुछ दिन पहले गवर्नर साहब से मिला था, उनको विनती की थी, उनको पत्र दिया था. उन्होंने भी एक पत्र राज्य सरकार को वहाँ पे दिया है. इस सेशन में एक ऐसा कायदा लाया जाए कि महामानव के बारे में जो भी बात करे, सत्ता में हो विरोध में हो, उसके ऊपर एक कड़क से कड़क कार्रवाई करने के लिए एक एक्ट लाने की ज़रूरत है. वो एक मुद्दा वहाँ पे किया था. उसी के साथ महिला अत्याचार जो महाराष्ट्र में बढ़ते जा रहे, शक्ति कायदा होना चाहिए, इसके लिए उनको वहाँ पे विनती की कि इस सेशन में वो विषय वहाँ पे लिया जाए. उसी के साथ जो अनियन के प्राइसेस जो महाराष्ट्र में गिरते जा रहे, उसके बारे में भी योग्य ऐसा निर्णय और धोरण और अच्छे मिनिमम सपोर्ट प्राइस सरकार के माध्यम से वहाँ पे दी जाइए, ऐसा विनती वहाँ पे सीएम साहब से मैंने की है. उन्होंने सब विषय जान के लिए समझ लिए. अभी देखते आगे जाके इस बारे में वो क्या करते हैं, लेकिन वो पॉजिटिव थे, सकारात्मक थे, इतना ही यहाँ पे मैं बोलूँगा. इस मामले में पॉलिटिकल कनेक्शन की बात शिवसेना बीजेपी कर रही, कह रही कि लोकल कांग्रेस का कनेक्शन सामने आ रहा है, कांग्रेस के लिए प्रचार करते थे. देखो, जो बिजनेसमैन होते हैं ना वो किसी के भी नहीं होते. आज इसके साथ जो सरकार में, कल किसी के और के साथ जो लातूर में इंसिडेंस हुआ है, वो जो व्यक्ति है वो तो वैसे अपॉलिटिकल है. कांग्रेस की सत्ता थी, बहुत साल सत्ता थी, तब कांग्रेस के साथ थे. बीजेपी की सत्ता अभी आ गई तो बीजेपी के साथ है. इसलिए हमारा कहना है कि कोई भी राजनीतिक दल से कोई भी हो, सत्ता में हो या विरोध में हो, जो भी जिम्मेदार है नीट के पेपर लीक के बारे में, उसके ऊपर कार्रवाई होनी ही चाहिए. किसी को भी वहाँ पे स्पेयर नहीं करना चाहिए, ऐसे हम सबका कहना है. इसलिए राजनीति सिर्फ करके
क्योंकि हम भी बात कर सकते थे, अभी नए फोटो किसी मंत्री के साथ है जो बीजेपी के, लेकिन हमने वो इस्तेमाल नहीं किए क्योंकि हमको वहाँ पे राजनीति नहीं लानी। क्योंकि ये विषय 24 लाख स्टूडेंट्स का है हर साल जो एग्जाम देते हैं, इसमें कोई भी सत्ताधारी या विरोध में जो भी हो, राजनीति मत करो, कार्रवाई करो और इतनी कार्रवाई कड़क करो कि आगे जाके कोई भी पेपर लीक करने का सोचे भी नहीं, ऐसा हम सबका कहना है। पेट्रोल डीजल को लेकर जो है क्राइसिस नजर आ रही है। ग्रामीण इलाकों में पेट्रोल पंप पर पेट्रोल नहीं मिल रहा है, ऐसे बोर्ड लग रहे हैं। सरकार कह रही है कि विपक्ष इस पर राजनीति ना करे, विपक्ष लोगों को बहकाए नहीं। देखो, राजनीति तो हम करना नहीं चाहते, लेकिन हम महाराष्ट्र में अभी घूमते हैं, लोगों से मिलते हैं। हम खुद पेट्रोल डालने के लिए पेट्रोल पंप पे जब जाते तो ये बोर्ड हमने भी वहाँ पे देखे। सोशल मीडिया या व्हाट्सएप पे अगर आप देखो, कुछ ऐसे भी वीडियो हमने देखे जहाँ पे लोग झगड़ा कर रहे हैं क्योंकि हमको वहाँ पे पेट्रोल या डीजल नहीं मिल रहा है। वो शहरों में, पुणे शहर में भी अगर आप देखो तो बड़ी बड़ी लाइनें पेट्रोल के लिए है। ग्रामीण विदर्भ या मराठवाड़ा में जाओ, वहाँ पे बड़ी बड़ी लाइन ये डीजल के लिए है। तो ये सिचुएशन है, वस्तुस्थिति है। अभी हमारा सिर्फ यही कहना, हम राजनीति नहीं करना चाहते, हमारा सिर्फ यही कहना है कि आप जब इंटरनेशनल डिप्लोमेसी करते हो, जिसी देश के साथ आप बात करते हो, तब राज्य इस देश का कुछ हित मन में रखते हुए कहाँ न कहाँ तो भी हर वक्त बीच जो यूएस है या इजराइल है उनका सुनने की जरूरत नहीं। ईरान अपना देश, बहुत सालों से उनके साथ दोस्ती थी। हमारे यहाँ से केला जाता था, शक्कर जाती थी, वो हमसे लेते थे, हम उनसे तेल बहुत सस्ते दामों में वहाँ पे लेते थे। जब ईरान अड़चन में था तब हमने ईरान का सपोर्ट नहीं किया। नहीं तो अब तक जैसे चाइना देश में बहुत सारे शिप्स वहाँ पे तेल लेके वहाँ पे गई थी ब्लॉकेट के पहले, हमारे यहाँ पे भी आती तो और 2 महीना हमारे पास तेल होता। इसलिए इंटरनेशनल डिप्लोमेसी में सरकार कम फेल हुआ है कि डेफिनेटली फेल हुआ है। ठीक है, आज अड़चन है तो साथ में बैठते हैं, जो देश के लिए हित के लिए है, राज्य के हित के लिए, वहाँ पे हम बैठेंगे, बात करेंगे। लेकिन हमारा कहना इतना ही है कि ये जो प्राइसेस बढ़ाते जा रहे हैं वो मत बढ़ाओ, क्योंकि जब मनमोहन सिंह जी का सरकार था तो $110 तक बैरल वहाँ पे तेल था, तब यहाँ पे पेट्रोल और डीजल 60 रुपये के आगे नहीं मिलता था। लेकिन 14 के बाद अचानक से डॉलर, अगर बैरल का रेट अगर आप देखो तेल का, वो $110 से $40 तक आया। लेकिन आपने प्राइस बढ़ा दी 90 रुपये तक पेट्रोल और डीजल की। वहाँ पे 10 साल में 10 लाख करोड़ एडिशनल मनी वहाँ पे केंद्र सरकार ने वहाँ पे कलेक्ट किए। तो हमारा कहना है उसमें से थोड़ा पैसा आप इस्तेमाल करो। आज ऑलरेडी लोगों के पास बहुत बड़े प्रॉब्लम है, कोविड आके गया, नोटबंदी आके गई, अभी वापस आप पेट्रोल डीजल का अगर दाम बढ़ाते जाओगे गरीब अड़चन में आएंगे। इसलिए प्राइस राइज मत करना। राशनिंग अगर करना है तो अभी से बताना, राशनिंग की जरूरत वहाँ पे आएगी। इनडायरेक्टली बिना बताए राशनिंग आप मत करना, नहीं तो पैनिक सिचुएशन इस देश में और इस राज्य में आ सकती है। क्या सीएम ने सोमवार को बैठक बुलाई, ऑल पार्टी मीटिंग आप लोग जाएंगे? अगर बुलाई हो और सीरियसली सुनना चाहते हैं तो हम डेफिनेटली, कल हमारी मीटिंग है हमारे नेता शरद पवार जी के साथ। अगर वैसा कुछ इनविटेशन हमारे नेताओं को आया होगा तो ये चर्चा डेफिनेटली वहाँ पे होगी। और जब अगर सीएम बोलेंगे और हमारे नेता बोलेंगे कि हाँ जाके राज्य के हित के लिए ये मीटिंग करना है तो हम जा सकते हैं, लेकिन फाइनल कॉल हमारे नेता उस चीज़ में लेंगे। पवार साहब, मुंबई में, महाराष्ट्र में बुलडोजर पैटर्न देखने मिल रहा है। आज गरीबनगर की कई झोपड़ियाँ जो है कोर्ट के ऑर्डर के बाद तोड़ी जा रही है, लेकिन उसमें लोगों का कहना है कि पहले उनको रिहेबिलिटेशन करना चाहिए था, उनको जगह में। तो देखो, अभी कोर्ट के ऑर्डर है कि नहीं वो नहीं मालूम, लेकिन लोगों का जो कहना है वो बराबर है। कहाँ पे तो रिहेबिलिटेट करो। अभी वहाँ पे अगर आप देखो तो बच्चे, औरतें, बूढ़े, इनको वैसे ही बाहर निकाला जाता है। अभी वो कहाँ पे रहेंगे? रास्ते पे रहेंगे या प्लेटफॉर्म पे जाके सोएंगे। और ये बहुत सालों से यहाँ पे आके रहे हैं, इसलिए थोड़ा ह्यूमैनिटी देखो। ठीक है, कोर्ट ऑर्डर हो सकता है वो तोड़ने की ऑर्डर कोर्ट ने वहाँ पे दी होगी, लेकिन ह्यूमैनिटी एंगल से वो सोचने की जरूरत है, ऐसे मुझे लगता है। कई सारे एमएलए की जो तनख्वाह है वो बंद की जाएगी और वो अमाउंट जो है वो सरकार को और बढ़ोतरी देने के लिए, आर्थिक स्थिति सुधारने के लिए इस्तेमाल की जाए, ऐसा प्रस्ताव रखा जा रहा है। देखो, ये बहुत छोटी छोटी चीज़ है। समझो एक एमएलए का खर्चा महीने का आप बंद करो, हम भी स्वागत उसका करेंगे। 2.5 लाख का है, आप 2-3 लाख रुपए इधर उधर बचा के क्या करोगे? अगर आपको सीरियसली फाइनेंशियल पोजीशन अगर इस सरकार की खराब है तो बड़ा खर्चा बंद करो ना। एक बाजू को आप वो शक्तिपीठ मार्ग 1 लाख करोड़ का कर रहे हो, इसमें हमने विथ प्रूफ वहाँ पे बताया, वहाँ पे 30,000 करोड़ का भ्रष्टाचार हो सकता है, वो रुका दो। और ये जो बुलेट ट्रेन आ रही है, बुलेट ट्रेन की आज जरूरत नहीं है, आज रुका दो उसका काम। और ये सब फंड अगर सरकार के पास पैसा नहीं उसके लिए इस्तेमाल करो।
एक साइड को आप बोल रहे हो कि एक एक दो दो लाख हम निधि यहाँ पे वहाँ पे, एक गाड़ी कम कर दी, 2 गाड़ी कम कर दी, इलेक्ट्रिकल गाड़ी चालू कर दी, और दूसरे साइड को अजीत दादा का जिस प्लेन से एक्सीडेंट हुआ VSR कंपनी, उसको दादा जाने के बाद 180 करोड़ रुपए वहाँ पे दिए गए। एक बाजू आप बोल रहे हो 2 लाख कम करो, और दूसरे बाजू 200 करोड़ रुपए ऐसे कंपनी को आप देते जा रहे हो जिसके ऊपर आक्षेप है। तो सिर्फ दिखाने के लिए मत आप कुछ करना है तो जेन्युइनली अगर करना है तो हम भी उसके लिए सपोर्ट करेंगे। राष्ट्रवादीबद्दल एक प्रश्न आहे दादांच्या राष्ट्रवादीबद्दल। एका ऑडिओ क्लिपची बातमी राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये आली होती, त्यानंतर पार्थ पवार हे स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटले, त्याच्या आधी तटकरे प्रफुल्ल पटेल पवार साहेबांना भेटले होते। हे सगळा विसंवाद गैरसमज यातून मार्ग काढायला सुनेत्रा पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला। त्या पटेल तटकरेंशी बोलून एक बैठक घेणार आहे, तुमची यावर प्रतिक्रिया? नाही, आता ठीक आहे, ज्या गोष्टी बाहेर आल्या होत्या त्या ठिकाणी मी बोललो, ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आहेत तो आता त्यांचा पक्ष आणि ते त्या ठिकाणी बघतील। सुनेत्रा काकी या मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच त्या ठिकाणी तिथं बघतील आणि त्यांना मदतीला आता एक मोठा कन्सल्टंट आला आहे, महागडा कन्सल्टंट आला आहे, ते सगळे त्यांचा पक्ष तिथं बघत राहतील। आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून काय करायचं हे उद्या आदरणीय पवारसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील। पण तरी सातत्यानं ज्या आहेत त्या भेटीगाठी वाढताना बघायला मिळत आहे। एकीकडे पार्थ पवार तटकरे हे सीएमना भेटत आहेत, दुसरीकडे मोठ्या पवार साहेबांची देखील भेट घेतली जाते। हे नेमकं राष्ट्रवादीमध्ये होत आहे, भेटीगाठीचं प्रकार वाढलं? हे पवार साहेबांना भेटल्यानंतर पवार साहेबांनी सांगितले की ती जी बैठक झाली नाही तर ती भेट झाली ती टोटली म्हणजे इनफॉर्मल होती, त्यात पॉलिटिकली काही विषय झाला नाही, फक्त तब्येतीच्या बाबतीत चर्चा झाली, चहा त्या ठिकाणी पिला गेला, बाकी तिथं कुठेही दुसरी चर्चा झालेली नाही। राहिला प्रश्न सीएम साहेबांचा, सीएम साहेबांकडे येऊन सगळेच जर मार्गदर्शन करत असतील त्यामुळे तो पक्ष चालवण्यामध्ये नक्कीच सीएम साहेबांचा पण पाठबळ नाही तर तिथं